सो हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे ते स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत ऑप्शन्स रायटिंग वरती. ओके. सो बऱ्याच जर तुम्ही माझ्या काही प्रिव्हियस व्हिडिओज बघितल्या असतील तर मी IVR IVP बद्दल कन्सेप्ट खूप बऱ्याच डिस्कस केल्या आहेत. सोबत मी ऑप्शन्स रायटर एक जो आपला प्रोप्रायटरी टूल आहे त्याबद्दल पण खूप डिस्कस केलं आहे. राईट. सो जर कोणाला ऑप्शन्स रायटिंग बद्दल इन डेप्थ त्या पर्टिक्युलर टूल बद्दल जर जाणून घ्यायचं असेल सो नक्की जा आणि त्या व्हिडिओज या व्हिडिओ नंतर जाऊन बघा, कारण त्यामध्ये पण आपण ऑप्शन्स रायटिंगच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या आहेत. नाव आपण जे आता करणार आहोत ना ते वेगवेगळे 2 पार्ट मध्ये कन्वर्ट केले, राईट. ज्यात आपण टूल्सवर जास्त फोकस केलेलं, राईट. आणि जास्तीत जास्त म्हणजे जर मी बघायला तर थोडीफार कन्सेप्ट पण आपण क्लिअर केलेली. पण आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो स्पेसिफिकली ऑप्शन्स रायटिंग कसे करतात किंवा बेनिफिट काय आहे, थोडाफार आपण बायर्सचा पर्स्पेक्टिव्ह पण बघूया की बायर्सला कुठे बेनिफिट असतो, मग सेलर्सला कुठे बेनिफिट असतो. कारण आता ऑप्शन्स रायटिंग बघायला गेलो तर सध्या बिकॉज ऑफ द इलेक्शन्स तर कुठेतरी जे एन्व्हायरमेंट आहे ते हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये ट्रेड करते. सोबत जर मी सांगायचं म्हटलं तर येणारे काही दिवस किंवा काही महिने खूप रिझल्ट आहेत कंपनीजचे. सो तेव्हा पण तुम्हाला ह्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या खूप युजफुल होतील. सो आपण ते डिस्कस करणार आहोत. आणि जनरली एक बघायला गेलो तर नॉर्मल व्हिडिओ नसणार की जाऊन तुम्ही एखादा सेल करा किंवा बाय करा. इन डेप्थ आपण कन्सेप्ट बघणार आहोत की इम्पॅक्ट काय येतो, व्होलॅटिलिटी काय आहे, व्होलॅटिलिटीचा इम्पॅक्ट काय आहे आणि त्या बेसवरती आपण कशा ट्रेड्स बनवू शकतो. सोबत थोडा एक अल्गोरिदम एक टूल पण बघूया जो तुम्हाला एक रेंज फोरकास्ट करायला हेल्प करत असेल. आणि ज्या युजली मार्केट्समध्ये त्या स्ट्रॅटेजीज चालू आहेत की लोक जनरली कसे जाऊन ट्रेड्स बनवतात ते पण आपण बघणार आहोत, राईट. सो 2-3 नवीन कन्सेप्ट आहेत ज्या तुम्ही खूप डिटेलमध्ये समजून घेऊ शकता. ओके. सो व्हिडिओ स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत बघा. जर कोणत्या गोष्टी नसेल समजल्या किंवा काहीही डाऊट असेल तर पुन्हा पाठी जा आणि पुन्हा रिपीट करून बघा. कन्सेप्ट क्लिअर झाली मगच पुढे या. नाही तर काय होणार की पार्टचं जर आपण नाही समजलं तर पुढे जाऊन मध्ये इन डिटेल समजणार नाही, राईट. सो ट्राय करा की सगळ्या गोष्टीच्या समजून हळूहळू पुढे जाण्याचं. ओके. सो जास्त वेळ आपण इंट्रोडक्शनला इन्व्हेस्ट नको करूया आणि डिरेक्टली आपण जाऊया कन्सेप्ट वरती. ओके. सो कन्सेप्ट जर मी तुम्हाला सांगायची म्हणली तर पहिलं मी तुम्हाला एक व्हाईट बोर्ड शेअर करणार, त्याबद्दल आपण डिस्कस करूया. व्हाईट बोर्ड वरती आपण काय काय कव्हर करणार आहोत आणि त्या बेसवरती आपण कशा ट्रेड्स बनवू शकतो. सो पहिला जो कन्सेप्ट आहे तो व्होलॅटिलिटीचा कन्सेप्ट आहे की इम्प्लाइड व्होलॅटिलिटी जी आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके. की लेट्स सी व्होलॅटिलिटी बद्दल जर मी थोडंफार सांगायचं म्हटलं ना तर बऱ्याच लोकांना माहिती नसतं की व्होलॅटिलिटी काय आहे. त्यांना फक्त एवढं माहिती आहे की व्होलॅटिलिटी जर वाढत असेल तर प्रीमियम्स वगैरे वाढतात, विच इज अ गुड थिंग, राईट. पण जर मी व्होलॅटिलिटीला एका छोट्या छोट्या एका कन्सेप्ट मध्ये किंवा एका छोट्या छोट्या पार्ट मध्ये जर भागलं ना तर व्होलॅटिलिटी जी आहे ना त्याला आपण म्हणू शकतो की इट्स अ फिअर किंवा मार्केटमध्ये एक्सपेक्टेशन्स काय आहेत मार्केटची की ती किती मोमेंटम देऊ शकते. ओके. व्होलॅटिलिटी जी आहे ते किती मोमेंटम देऊ शकते त्या पर्टिक्युलर प्राइसच्या बेसिसवरती. ओके. सो लेट सी जर मी 15ची व्होलॅटिलिटी घेतली आणि 10,000 वर मार्केट आहे फॉर एन एक्झाम्पल, तर 10% 15च्या व्होलॅटिलिटी प्रमाणे मार्केट 15% वरती किंवा 15% खाली कुठेतरी मोमेंटम देऊ शकतो अकॉर्डिंग टू द 10,000ची जी मार्केट प्राइस आहे त्या बेसवरती. सो ते जनरली आपण फोरकास्ट करू शकतो की एका वर्षात मार्केट किती एक्सपेक्टेड मोमेंटम देऊ शकतो. तर जनरली ते चेंज होत राहतं जसं जसं मार्केट जो आहे बिहेवियर आहे तो जसं जसं हळूहळू चेंज होणार तसं तसं ती व्होलॅटिलिटी चेंज होत असते. ओके. सो पहिला जो कन्सेप्ट होता तो आपला काय होता स्पेसिफिकली की व्होलॅटिलिटी जी आहे ती काय आहे, इट्स अ फिअर इन दी मार्केट किंवा मार्केट एक्सपेक्टेशन्स की मार्केट किती मोमेंटम देऊ शकतो वरच्या साईडला. ओके. सेकंड जर मी लॉजिक सांगायचं म्हटलं तर व्होलॅटिलिटीला ना एक सिंपल त्याच्या काही पार्ट्स मध्ये किंवा त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण बघितलं तर व्होलॅटिलिटीची एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे जी कॉमन कॅरेक्टरिस्टिक आहे ज्याला आपण म्हणतो मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. ओके. मीन रिव्हर्टिंग जर सिंपल वर्ड मध्ये सांगायचं म्हटलं तर लेट्स सी मी एखादा ऍव्हरेज बनवतो, एखाद्या ऍव्हरेजवर मी लाईन मारली आहे, तर ऍव्हरेज पासून जर कोणतीही गोष्ट वरती जात असेल आणि जर ती पुन्हा ऍव्हरेज कडे येते किंवा ऍव्हरेज पासून कोणतीही गोष्ट जर बॉटम क्रिएट करत असेल आणि पुन्हा ती स्पेसिफिकली ऍव्हरेज वर येते तर त्याला आपण म्हणतो मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स. की ते मार्केट सारखं ट्रेंडिंग नसतं. जसं मार्केट आपण बघायला गेलो तर एक हायर हाय क्रिएट करत जातो किंवा एखादा लोअर लो क्रिएट करत जातो, राईट. सो मार्केट सारखं ते ट्रेंडिंग नसतं, एक मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये फिरत असतं. ओके. ते मी काय आहे ते व्हाईट बोर्डवर सांगूयाच, त्याची डिटेलमध्ये आपण गोष्ट बघूयाच.
सेकंड अँड थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की व्होलॅटिलिटी जी आहे ती पॉझिटिव्ह असते प्रीमियम सोबत, पण नेगेटिव्ह असते प्राइस सोबत. ओके, एक सिंपल उदाहरण द्यायचं म्हटलं तर लेट्स सी, जर उद्या एखादी वॉर सिच्युएशन क्रिएट झाली किंवा कोविड सारखा एखादा सिच्युएशन क्रिएट झाली, तर काय होणार की आपल्या ज्या स्टॉक्सच्या प्राइजेस आहेत त्या हळूहळू खाली पडायला सुरुवात होतात किंवा एक मोठा फॉल बघायला मिळतो, राईट. कारण ह्या ज्या अनसर्टिनिटी आहेत, ह्या ज्या इव्हेंट्स आहेत, ते एकदम नेगेटिव्ह असतं मार्केटसाठी, फॉर द स्टॉक मार्केट. किंवा करन्सीला पण बघायला गेलं तर करन्सी पण इम्पॅक्ट करते. पण तेच जर मी क्रूड ऑइल किंवा जर मी कमॉडिटीज जर बघितलं ना, त्यांच्या प्राइजेस वाढतात. द रिझन बिहाइंड इट की उद्या वॉर सिच्युएशन क्रिएट झाली तर आपल्या स्टॉक्सला जास्त व्हॅल्यू नसणार, पण आपल्याकडे ज्या रिसोर्सेस आहेत, ज्या आपल्याकडे नॅचरल रिसोर्सेस आहेत, त्याला व्हॅल्यू वाढणार. गोल्ड, सिल्वर ह्या सगळ्यांची व्हॅल्यू वाढते, राईट. सो दॅट इज द थिंग. सो व्होलॅटिलिटी जी आहे ती पॉझिटिव्ह असते कमॉडिटीसाठी, पण ती मॅक्झिमम टाइम नेगेटिव्ह असते स्टॉक्ससाठी आणि करन्सीसाठी. सो जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम जे आहे ते खाली, सॉरी, प्राइस जी आहे ती खाली पडायला सुरुवात होते. ओके, आणि व्होलॅटिलिटी जी आहे ती प्रीमियम सोबत पॉझिटिव्हली कोरिलेट करते. दॅट मीन्स व्हॉट की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी आहे ती वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स वाढतात, आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी खाली पडते तेव्हा तेव्हा प्रीमियम जे आहेत ते खाली पडतात. ओके, सो सिंपल बघूया काय लॉजिक आहे, का प्रीमियम खाली पडतात किंवा का व्होलॅटिलिटी वाढल्याने प्रीमियम वाढतात. सो ते आपण डिटेलमध्ये बघूया. सो 2च मिनिटं द्या, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो माझी. नाव लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर मी व्होलॅटिलिटी बद्दल बोलतो तर व्होलॅटिलिटी काय आहे, इट्स हॅज अ मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स. सो व्होलॅटिलिटी कशी मूव्ह करते, लाईक अशी, लेट्स सी, काही अशी मूव्ह करणार व्होलॅटिलिटी. जर आपण नंतर ग्राफ बघूयाच व्होलॅटिलिटीचा की तो काय आपल्याला सांगतोय, पण जनरली जर मी व्होलॅटिलिटी बद्दल सांगायचं म्हणलं तर व्होलॅटिलिटी काही अशी मूव्ह करते. सो ह्याच्यात बघा, जर मी तुम्हाला मीन बद्दल सांगायचं म्हणलं, लेट्स सी मी हा ऍव्हरेज पकडला, ही जी लाईन आहे ती ऍव्हरेज पकडली ह्या लेवलवरती. सो यू कॅन सी व्होलॅटिलिटी जी आहे ती एक टॉप क्रिएट करते आणि एक पुन्हा फॉल येते, एक बॉटम क्रिएट करते आणि पुन्हा ऍव्हरेज कडे येते, राईट. सो मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स आपण कुठेतरी म्हणू शकतो व्होलॅटिलिटीला आहे. पण जर तुम्ही ह्याच्यात एक बघितलात ना, एक कन्सेप्ट आहे, ती आहे स्टिकी इन अ लोअर लेवल. यू कॅन सी व्होलॅटिलिटी जी आहे ना ती लोअर लेवलला जास्त वेळ सस्टेन करते. ओके, सो ज्यांना व्होलॅटिलिटी माहिती नाही ना त्यांच्यासाठी खूप डिटेल इम्पॅक्ट होणार आहे. सो व्होलॅटिलिटी आहे तिचा जो कॅरेक्टरिस्टिक आहे तो काय, स्टिकी इन ऑन अ ग्राउंड लेवल किंवा लोअर लेवलला जास्त वेळ जी आहे ती व्होलॅटिलिटी सस्टेन करते. पण जेव्हा जेव्हा ती एक हाय क्रिएट करते इकडे लाईक दिस, तेव्हा तेव्हा एक क्विक फॉल आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतो. यू कॅन सी जास्त वेळ सस्टेन नाही करत हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटला व्होलॅटिलिटी. ओके, तर तुम्हाला काही असं नाही दिसणार व्होलॅटिलिटी अशी गेल्या वरती आणि असं 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 इथे सस्टेन करते किंवा अशी परत वरती गेली, असं नाही दिसणार तुम्हाला, राईट. सो जो कॅरेक्टरिस्टिक आहे तो काय आहे, इट स्पेसिफिकली अ स्टिकी ऑन अ ग्राउंड लेवल, आणि जेव्हा जेव्हा ती एक हाय वॉल क्रिएट करते तेव्हा क्विक फॉल आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतं. ओके, सो हे एक पहिली गोष्ट झाली. सेकंड आपण काय बघितलेली की व्होलॅटिलिटी जी आहे ती नेगेटिव्ह आहे. व्होलॅटिलिटी नेगेटिव्ह फॉर प्राइस. ओके, का व्होलॅटिलिटी नेगेटिव्ह आहे त्याचं पण आपण आन्सर बघितलेलं की व्होलॅटिलिटी जेव्हा जेव्हा वाढते तेव्हा तेव्हा प्राइस वाढते. सो डेफिनेटली जे आपण कन्सेप्ट बघितली की वॉर सिच्युएशन क्रिएट झाली किंवा एखादं स्पेसिफिकली कोविड सारखा जर पॅन्डेमिक सिच्युएशन आली तेव्हा तेव्हा स्टॉक्स पडतात, राईट. सो दॅट इज द थिंग. सो त्याच्यामुळे कुठेतरी व्होलॅटिलिटी जी आहे ती नेगेटिव्ह असते. सो एक सिंपल इथे आपण ड्रॉ करूया की जेव्हा जेव्हा इथे दोन कन्सेप्ट आपले येतील. सो ज्यांना कोणाला इथे स्नॅपशॉट घ्यायचे असेल तर त्यांनी इथे स्नॅपशॉट घेऊ शकतात, नो वरीज. व्होलॅटिलिटी आणि इथे घेऊया प्राइस. ओके, सो सिंपल काय आहे की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्राइस पडण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी खाली असते किंवा लोअर लेवलला जात असेल तेव्हा तेव्हा कुठेतरी मार्केट सस्टेन करत असतो, तर त्याला कुठेतरी आपण एक पॉझिटिव्ह मोमेंटम म्हणू शकतो, वरच्या लेवलला सस्टेन करू शकतो, राईट. पण मेन तो गोष्ट काय आहे
की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढणार तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे मॅक्झिमम टाइम खाली पडते. ओके. सेकंड काय बघितलं आपण की व्होलॅटिलिटी नेगेटिव्ह आहे प्राइस साठी, पण व्होलॅटिलिटी इज पॉझिटिव्ह फॉर प्रीमियम. ओके. व्होलॅटिलिटी आहे ती पॉझिटिव्ह आहे प्रीमियम साठी. सो युजली लेट्स सी जर मी व्होलॅटिलिटीचा इम्पॅक्ट सांगायचं म्हटलं तर इथे मी कॉल अँड पुट पण ऍड करतो. फॉर व्हॉट? फॉर कॉल आणि पुट. CNT. ओके. नाव लेट्स सी अगेन. इथे मी वर्ल्ड घेतो आणि इथे कॉल आणि पुट घेतो. नाव जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी जी आहे ती वाढते तेव्हा तेव्हा काय होते? प्रीमियम्स वाढतात, राईट. आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी आहे ती खाली पडते तेव्हा तेव्हा काय होतं? प्रीमियम जे आहेत ते खाली पडतात. ओके. सो सिंपल आहे. मोस्ट ऑफ द जणांना माहिती नसतं की का व्होलॅटिलिटी वाढण्याने प्रीमियम वाढतात किंवा का व्होलॅटिलिटी वाढल्याने खाली पडल्याने प्रीमियम खाली पडतात. द रिझन इज सिंपल. ठीक आहे. लेट्स सी. आपण ऑप्शन्स बघतो तेव्हा रायटर्स पर्स्पेक्टिव्हने बघतो, राईट. सो जेव्हा जेव्हा आपण ऑप्शन्स बघतो तेव्हा रायटर्स पर्स्पेक्टिव्हने बघत असतो तेव्हा काय होतं की एक खूप लेवलला ऑप्शन्स रायटिंग केली असते, राईट. एखादी स्ट्रँगल किंवा एखादा स्ट्रॅडल विकून बसले असतात सेलर, राईट. पण जेव्हा व्होलॅटिलिटी वाढणार तेव्हा काय होणार? मार्केटमध्ये फिअर येणार, म्हणजे एक मोमेंटम येऊ शकतो, राईट. सो सेलर ज्यांनी आपल्या ऑलरेडी पोझिशन सेल केले आहेत त्यांना कुठेतरी फिअर असणार की मार्केटमध्ये डिरेक्शन वाढणार. सो काय होणार? ते ज्यांनी ज्यांनी सेल केले ते आपल्या पोझिशन हेज करायला सुरुवात करणार. सो बिकॉज ऑफ दी हेजिंग त्या पर्टिक्युलर ऑप्शनची जी आहे ना ती डिमांड वाढते. सो आपण जे 12th इकॉनॉमिक्स किंवा 11th इकॉनॉमिक्स मध्ये आपण वाचलं असेल की जेव्हा जेव्हा डिमांड वाढते तेव्हा तेव्हा त्या पर्टिक्युलर गोष्टीची प्राइस पण वाढते. सो बिकॉज ऑफ दी व्होलॅटिलिटी वाढते, डिरेक्शन येण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन हेज करायला सुरुवात करतात. सो बिकॉज ऑफ दी हेजिंग जे प्रीमियम्स आहेत ते वाढतात. आता पण जर तुम्ही इलेक्शन्स मध्ये बघितलं असाल तर ऑलमोस्ट जो प्रीमियम 50-60 रुपयाला असला पाहिजे तो 100-150च्या आसपास ट्रेड करते, राईट. कारण हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट आहे आणि इलेक्शनच्या मध्ये कधी कुठेतरी डिरेक्शनची भीती आहे जी स्पेसिफिकली आपण बघू शकतो. त्यामुळे प्रीमियम जे आहेत ते वाढवून ऑप्शन रायटर सेल करतात. ओके. किंवा हेजिंगमुळे त्याची प्रीमियम जे आहेत ते वाढतात. ओके. सेम लेवल जर व्होलॅटिलिटी खाली असेल म्हणजे काय? मार्केटमध्ये एक्सपेक्टेशन्स आहेत ते कमी आहेत की मोमेंटम येण्याचे. सो काय होणार की रायटर जे आहेत ते हेज कमी करणार. सो हेज कमी केल्यावर काय होणार? रायटिंग जास्त होणार. रायटर्सला माहिती आहे मोमेंटम नाही जास्त, त्यामुळे रायटिंग खूप अग्रेसिव्हली होणार. सो रायटिंग जेव्हा जास्त होणार, सेलर खूप जास्त असणार, तेव्हा सप्लाय जो आहे तो ऑप्शनचा जास्त आहे. सो अगेन 11वी-12वीला आपण काय बघितलेलं की जेव्हा सप्लाय जास्त असते तेव्हा जी प्राइस असते ती कमी होते, राईट. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो तसं काही तुम्ही एखादं करू शकता. ओके. नाव आता जे आपण बघितलं ते काय बघितलं की व्होलॅटिलिटी जी आहे त्याचं लॉजिक काय आहे प्रीमियम सोबत, राईट. नाव लेट्स सी. जर मी एक एक्झाम्पल सांगतो की आता आपण जो कन्सेप्ट करणार आहोत ना तो इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँक आणि इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पर्सेंटाइल या दोन गोष्टी कव्हर करणार आहोत आपण. सो पहिली जी गोष्ट येईल ती येईल इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँक. ओके. सो लेट्स सी. जर मी इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँकचं थोडं जर मी त्याला एक डिकम्पोज केलं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तर लॉजिक काय त्याच्या पाठचं? लेट्स सी. एबीसी स्टॉक आहे आणि त्याची व्होलॅटिलिटी जी चालू आहे फॉर एन एक्झाम्पल 20%. ओके. नाव जर मी एक वर्षाचा डेटा पॉइंट बघितला आणि जर मला हे फाइंड आउट करायचं असेल की 20% जी व्होलॅटिलिटी चालू आहे एबीसी स्टॉकची ती त्याची हायर व्होलॅटिलिटी स्पेसिफिकली आहे, हायर व्होलॅटिलिटी आहे की लोअर व्होलॅटिलिटी आहे. जर मला समजलं 20 जी आहे ती त्याची हाय व्होलॅटिलिटी आहे, दॅट मीन्स व्हॉट की त्या एबीसी स्टॉकचे जे प्रीमियम आहे ते खूप एक्सपेन्सिव्ह आहेत ते मला समजेल. किंवा जर मला समजलं की ओव्हरऑल वर्षभरात 20 जी व्होलॅटिलिटी करंटली चालू आहे ती एकदम लोअर लेवलला आहे. सो ऍज अ बायर मला प्रॉफिट आहे, कारण जर मी लॉजिक बघायचं म्हणलं तर लोअर वॉलला प्रीमियम स्वस्त आहे. सो बेसिकली ऍज अ बायर खूप प्रॉफिट आहे. पण ऍज अ सेलर ते लॉस आहे, कारण कधी पण व्होलॅटिलिटी वाढली तर माझा तिकडे एक लॉस होऊ शकतो, राईट. सो इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँक जी आहे ना ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं की एक स्पेसिफिकली जेव्हा पण आपण ऑप्शन्स रायटिंग करतो तेव्हा, राईट. सो ऑप्शन्स रायटिंगला जर तुम्हाला
इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँक कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला एक सोपा फॉर्म्युला आहे की करंट IV मायनस 52 वीक्स म्हणजे वर्षभराची जी पण लो IV आहे ती मायनस करायची, डिवाइड बाय 52 वीक्स हाय म्हणजे पर्टिक्युलर वर्षाची त्या ओव्हरऑल वर्षाची हायर व्होलॅटिलिटी काय आहे ती मायनस 52 वीक्स लो म्हणजे वर्षभराची लो. एक सिंपल आहे, करंट IV मायनस 52 वीक्स लो IV डिवाइड बाय 52 वीक्स हाय IV मायनस 52 वीक्स लो IV. हा जनरली फॉर्म्युला आहे जर मला IVR कॅल्क्युलेट करायचं असेल तर. सो इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँकच्या बद्दल जर मी थोडंफार सांगायला म्हटलं तर जनरली एक मी सांगू शकतो की जर 60 अबाव असेल किंवा 70 अबाव असेल दॅट मीन्स जो स्टॉकची व्होलॅटिलिटी आहे ती एक त्याच्या हायर रँकला ट्रेड करते. हे आपण समजू शकतो की करंट मार्केटची जी व्होलॅटिलिटी आहे पर्टिक्युलर स्टॉकची व्होलॅटिलिटी आहे ती कुठेतरी हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटमध्ये तो स्टॉक आहे हे आपल्याला समजेल. ओके, सो IVR तुम्ही जनरली तिकडे जाऊन ट्रेड्स बनवू शकता. आणि सिंपल जर मी सांगायचं म्हटलं तर बिलो 40 असेल किंवा बिलो 30 असेल IVR दॅट मीन्स जो स्टॉकचा जो व्होलॅटिलिटी आहे ते कुठेतरी लोअर लेवलला ट्रेड करते. सो ऍज अ बायर तिकडे प्रॉफिट आहे, सो तिकडे मी सेलिंग कमी करणार आणि बाईंग जास्त करणार. सो दॅट इज द लॉजिक. तो कसा फाइंड आउट करायचा किंवा तो डेटा पॉईंट कुठे आहे ना ते पण आपण बघूया. आणि IVR एक कन्सेप्ट झाला राईट. नाव IVP. सो IVP काय आहे? IVP मीन्स इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पर्सेंटाईल. ओके, सो IVP जनरली जर मी एक थोडं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये ह्या एक्झाम्पलला मी खूप रिपीट करतो कारण एक खूप सोपा एक्झाम्पल आहे तो. जर तुम्ही माझा प्रिव्हियस व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजेल की लेट्स सी मी एक क्लासरूम घेतो आणि क्लासरूम मध्ये सपोज 100 स्टुडंट्स आहेत. ओके, जनरली जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा ऑलमोस्ट 63 जणांचा एक पट होता माझ्या वेळेस. आय डोंट नो तुमच्या वेळेस जास्त असेल की कमी असेल, पण एक एक्झाम्पल साठी घेऊया की 100 जण एका वर्गात आहेत. ओके, आणि त्यांचा रिझल्ट अनाऊन्स झालाय. ओके, नाव पर्सेंटेज फॉर्म मध्ये युजली आधी माझ्या वेळेस तर पर्सेंटेज फॉर्म मध्येच रिझल्ट यायचे की एवढे एवढे पर्सेंटेज तुला मिळाले. नंतर ते ग्रेड वाईज आले हळूहळू 6वी 7वी नंतर, पण त्याच्या आधी पर्सेंटेज मध्ये यायचे की तुला एवढे एवढे पर्सेंटेज मिळाले. सो लेट्स सी पर्सेंटेज फॉर्म मध्ये रिझल्ट आलाय 100 जणांचा. सो एक असा मुलगा असतो ज्याला खूप जास्त पर्सेंट मिळालेत आणि एक असा मुलगा असतो ज्याला खूप कमी पर्सेंट मिळालेत. राईट, सो लेट्स सी 100 मुलांपैकी एक जास्त पर्सेंट मिळालेल्या मुलाचा सपोज पर्सेंटेज आहे, सपोज त्याला 90% मिळालेत आणि जो लोएस्ट स्कोरर आहे, जो लोएस्ट पर्सेंटेज ज्याला मिळाले त्याला सपोज 40% मिळालेत. बाकी सगळे जे आहेत ते 50, 60, 70, 80, 85, 75 ह्याच्यामध्ये आहेत. ओके, नाव मॅथमॅटिक्स मध्ये कॅल्क्युलेशन असतात पर्सेंटाईलच्या बेसिसवरती. राईट, सो पर्सेंटाईल जर मी त्यांचा काढला, सो सर्वात जास्त ज्याला पर्सेंटेज मिळालेत ना त्याचा जो पर्सेंटाईल असेल तो 99 पर्सेंटाईल असणार. कारण ओव्हरऑल 100 जणांचा जर मी पर्सेंटाईल करतोय तर सर्वात हायेस्ट स्कोरर सर्वात जास्त त्यालाच मिळालेत. सो त्याचा जो पर्सेंटाईल असणार तो किती असणार? 99 पर्सेंटाईल असणार. सेम लॉजिक जर मी सर्वात लोएस्ट स्कोरर बघितला ज्याला ऑलमोस्ट मिळाले 40%, सो त्याचा जर मी पर्सेंटाईल बघितला तर त्याचा जो पर्सेंटाईल असणार तो असणार 1 पर्सेंटाईल. व्हाय? बिकॉज सर्वात लोएस्ट स्कोरर तोच आहे अख्ख्या वर्गात. राईट, सो बाकीचे जे असणार ते 10 पर्सेंटाईल 15 पर्सेंटाईल 20 पर्सेंटाईल त्याच्यामध्ये असणार कारण बाकीचे जे ऑन अन ऍव्हरेज त्याच्यामध्ये आहे. राईट, सो दॅट इज द लॉजिक. सो तेच जर मी मार्केटमध्ये बघितलं तर लेट्स सी करंट व्होलॅटिलिटी जी आहे त्याला मी जर ओव्हरऑल डेज वाईज कॅल्क्युलेट केलं 52 वीक्सच्या बेसिसवरती तर करंट व्होलॅटिलिटी जी आहे ती त्याच्या कोणत्या पर्सेंटाईलवर ट्रेड करते हे आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. राईट, सो त्यात पण सोपं आहे की जर 60 अबाव 70 अबाव IVP असेल म्हणजे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पर्सेंटाईल जर 60 अबाव 70 अबाव असेल, सो दॅट मीन्स तो जो स्टॉक आहे तो हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटला ट्रेड करतोय. ओके, आणि सेम लॉजिक जर IVP जो आहे तो 40च्या आसपास असेल किंवा 40च्या खाली असेल किंवा 30, 10, 20 असेल, दॅट मीन्स तो जो स्टॉक आहे तो लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटला ट्रेड करतोय हे आपल्याला समजतं. राईट, सो एक सिंपल लक्षात ठेवा, जर तुम्हाला कन्सेप्ट नसेल लक्षात आले विच इज फाईन, पण दोनच गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे की जर IVR आणि IVP जर दोघं आपण कंबाईन बघतोय आणि IVR IVP अबाव 60-70 आहेत दॅट मीन्स त्या स्टॉकची व्होलॅटिलिटी जी आहे ती खूप वाढली आहे. आणि जर IVR IVP बिलो 40 आहेत किंवा बिलो 30 आहेत दॅट मीन्स त्या स्टॉकची जी व्होलॅटिलिटी आहे ती खूप कमी आहे. राईट,
सो तिकडे कुठेतरी आपण एक ट्रेड्स ऍज अ बायर बनवू शकतो, पण ऍज अ सेलर अवॉइड करू शकतो, कारण जेव्हा व्होलॅटिलिटी स्पाइकअप होणार तेव्हा कुठेतरी आपल्याला लॉस होण्याचे चान्सेस जास्त आहेत, राईट. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो सिम्पल जर मी थोडंफार इन डिटेल अजून सांगायचं म्हटलं तर IBR IBP आता हा डेटा पॉईंट मिळेल कुठे आणि तिकडे आपण स्ट्रॅटेजीज काय बनवू शकतो. स्ट्रॅटेजीज ना मी सगळ्या लास्टला कव्हर करणार आहेत, की आधी कन्सेप्ट सांगतो की कुठे कुठे अपॉर्च्युनिटी मिळू शकते. ओके. सो IBR आणि IBP कसं फाइंड आउट करायचं त्यासाठी आपल्याला होम स्क्रीनवर येतो मी क्वांटसॅपच्या आणि तुम्हाला दाखवतो की तो डेटा पॉईंट कुठे मिळेल. सो द लॉजिक इज सिम्पल की आपल्याला पाहिजे IBR आणि IBP कुठे आहे ते बघायचं, राईट. सो आपण काय करणार, अनालाइज वर येणार, इथे टॉप वरती अनालाइज वर जसं तुम्ही क्लिक करतात ना तर इकडे तुम्हाला वॉल ग्रिडचं ऑप्शन मिळेल. ओके, इथे मी क्लिक करणार. ओके. सो व्होलॅटिलिटीला ते एक पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये त्याने सॅग्रिगेट केलं आहे ह्या पर्टिक्युलर टूलमध्ये. सो यू कॅन सी इथे तुम्ही फिल्टर आहे IB इज ग्रेटर दॅन HV असेल तर, किंवा HV इज ग्रेटर दॅन IB चा फिल्टर आहे, आणि ते सॉर्ट बायच्या मध्ये IB HV IBR आणि IBP चा फिल्टर आहे. ओके. सो लेट्स मी पहिला जो फिल्टर लावतो तो IBR चा लावतो. ओके. सो IBR चा जसा मी फिल्टर लावतो विथिन अ सेकंड यू कॅन सी पॉवर ग्रिड जो पहिला स्टॉक आहे त्याचा करंट व्होलॅटिलिटी किती चालू आहे, 91.96%, आणि IBP किती चालू आहे, इट्स समवेअर अराउंड 95.6%, राईट. दॅट मीन्स व्हॉट, काय समजते आपल्याला की पॉवर ग्रिडची करंट IB आहे, करंट IB किती आहे त्याची 39.39. ही जी करंट IB आहे ती त्याची ओव्हरऑल वर्षभराची सर्वात हायेस्ट IB आहे, सर्वात जास्त हेवी IB आहे, राईट. सो पॉवर ग्रिड हा जो स्टॉक आहे तो कुठेतरी खूप हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये ट्रेड करतो, आणि त्याचे प्रीमियम्स जे आहेत करंटली मार्केटमध्ये चालू आहेत ते खूप एक्सपेन्सिव्ह चालले आहेत. सो ऍज अ सेलर ते बेनिफिट आहे. सो तिकडे जाऊन मी एखादी स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू शकतो ऍज अ सेलर. सो स्ट्रॅटेजीचा पार्ट मध्ये आय विल कव्हर द स्ट्रॅटेजीज पार्ट. मी थोडं आधी कन्सेप्ट कव्हर करायला मला आवडेल. स्ट्रॅटेजीज काय सगळ्यांच्या कॉमन एकच येणार आहेत, कारण रायटिंग आपण करणार आहोत त्या बेसवरती. ओके. सो हे कुठेतरी तुम्हाला इथे मिळेल. त्यानंतर बघा गुजरात गॅसचं आहे. गुजरात गॅसमध्ये पण IBR जर तुम्ही इथे बघितला तर 88.93%चा IBR चालू आहे, आणि IBP समवेअर अराउंड 96, आणि IBची त्याची चालू आहे ती 43.25% चालू आहे, राईट. सो कुठेतरी ते स्टॉक समजते की हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये गुजरात गॅस आहे. PNB त्याच्या बाजूला, अशोक लेलँड आहे, मारुती, एक्साइड, रिलायन्स, लुपिन, डाबर, GNFC, हिंद पेट्रो, राईट. हे बरेच स्टॉक्सच्या ज्या IBs आहेत त्या करंटली 60 अबाउट ट्रेड करतात आणि 70 अबाउट ट्रेड करतात. सो दॅट मीन्स ऍज अ सेलर ह्या पर्टिक्युलर स्टॉक्स मध्ये एखादी रायटिंग अपॉर्च्युनिटी मला मिळू शकते, राईट. सो ते आपण कुठेतरी आयडेंटिफाय करतोय विथ द हेल्प ऑफ दिस डेटा पॉइंट, राईट. सो सिम्पल जर तुम्हाला IB रँक बद्दल जर तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल तर ऍज अ ऑप्शन सेलर तुम्ही करू शकता ट्रेड. आणि सेम जर मी IBPचा जर मी फिल्टर लावला तर IBPच्या बेसिसवरती मला मिळेल की फिल्टर लावून मिळेल. ओके. सो ट्राय करा की अबाउट 60 दोघं असतील ना, सो दॅट विल बी अ ग्रेट. ते कुठेतरी पॉझिटिव्ह कन्फर्मेशन आहे की व्होलॅटिलिटी मध्ये एखादी चांगली मोमेंटम मिळू शकते. जर फक्त IBP आहे आणि फक्त IBR आहे, दोघांपैकी एक असं थोडं तिकडे अवॉइड करा. दोघं जर असेल तर विच इज फाईन, किंवा तेही चालेल, पण ट्राय करा बेटर आउटपुटसाठी. जर दोघं IBR आणि IBP अबाव 60 असतील तर यू कॅन गो विथ दी सेलिंग, आणि जर अबाव बिलो 40 असेल तर यू कॅन गो विथ दी बाईंग. जास्त सेलिंग तिकडे अवॉइड करा. ओके. सो हा जो कन्सेप्ट झाला तो झाला IBR आणि IBP बद्दलचा. ओके. नाव अजून एक कन्सेप्ट आहे जो मी तुम्हाला सांगतो की स्पेसिफिकली जो आहे तो IB आणि HV त्याचे डायव्हर्जन्स बद्दल आहे. ओके. सो युजली थोडा खूप ऍडव्हान्स कन्सेप्ट ह्याला मी म्हणू शकतो, कारण खूप चांगला कन्सेप्ट आहे. कारण युजली जर तुम्ही मार्केटमध्ये पाहिलं असेल तर बऱ्याच लोकांनी हा कन्सेप्ट क्लिअर नाही केलाय, पण जी कन्सेप्ट मी आता क्लिअर करतो विच इज जनरली IB HV डायव्हर्जन्स, राईट. सो HV जी आहे ना, हिस्टॉरिकल व्होलॅटिलिटी, ती आपण कॅल्क्युलेट करतो बेस्ड ऑन दी अंडरलाईन मुवमेंट, राईट. की जी रिलायन्स किंवा जो पण एखादा स्टॉक आहे त्याच्या मुवमेंट वरती जी व्होलॅटिलिटी आहे ती जनरली HV असते, राईट. आणि IB काय असते, मार्केटचं एक्सपेक्टेशन असतं, इम्प्लाइड आपण करतो की मार्केटमध्ये एक्सपेक्टेड व्होलॅटिलिटी काय असेल, राईट. सो लेट्स सी, एक सिनारिओ मी तुम्हाला सांगेन तेव्हा लगेच समजेल की ABC स्टॉक आहे, अगेन ABC स्टॉक आहे, आणि त्याची HV जी चालू आहे सपोज 20 ची चालू आहे. ओके. म्हणजे ABC स्टॉक्स आहे तो ऑन अन इयर इन बेसिस 20% ची अपसाइड किंवा डाऊनसाइड मोमेंटम देऊ शकतो. आणि IB जी चालू आहे ती समवेअर अराउंड सपोज चालू आहे 17 ते 18. ओके. सो IB आणि HV दोघांचं जर मी रिलेशन बघायला गेलो ना तर दोघं एकत्र चालतात.
कधी पण तुम्हाला असं नाही मिळणार की मोस्ट ऑफ द केसेसमध्ये जेव्हा इव्हेंट असेल तेव्हा तुम्हाला मिळेल की आयव्ही स्पाइकअप झालं, पण मोस्ट ऑफ द जेव्हा नॉर्मल बेसिस असेल ना तेव्हा आयव्ही आणि एचव्ही हे दोघं एकाच लाईन मध्ये चालतात. तुम्हाला जास्त तिकडे इम्पॅक्ट नाही दिसणार वेगवेगळ्या एका मोठ्या रेंजचा. ओके, पण लेट सी काही महिन्याने किंवा काही दिवसांनी रिलायन्सचा रिझल्ट आहे किंवा एबीसी स्टॉकचा रिझल्ट आहे, तर काय होणार, एचव्ही तर मुवमेंट देणार नाही कारण रिझल्ट अजून अनाऊन्स नाही झालाय, कारण अंडरलाईनच्या बेसिसवरती एचव्ही कॅल्क्युलेट होते. पण आयव्ही जो आहे तो 20 वरून शूटअप होऊ शकतो 30-35 वरती, कारण रिझल्ट काय येऊ शकतो हे आपण एक्सपेक्ट करू शकतो की चांगला आला तर मार्केटमध्ये मोमेंटम बोलू शकेल किंवा खराब आला तर मार्केटमध्ये बॅरिश मोमेंटम आहे. तर आयव्ही, सो मोस्ट ऑफ द ट्रेडर काय करतात, रिझल्टच्या आधी ना इक्विटीच्या ऐवजी ना ऑप्शन्स वरती ट्रेड करायला सुरुवात करतात. का ट्रेड करायला सुरुवात करतात, कारण व्होलॅटिलिटीचा बेनिफिट मिळतो. सो एचव्हीचा जो मोमेंटम आहे ना तो डायरेक्ट शूटअप नाही होत, पण आयव्हीचा तो डायरेक्टली शूटअप होतो. राईट, ते आपण मी व्हाईट बोर्डवर तुम्हाला सांगतो, जर ही क्लिअर असेल तर व्हाईट बोर्डवर जनरली तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो काय होणार ते, किंवा मी जर एखादी स्क्रीन शेअर केली तर तुम्हाला दिसेलच ते, मी कन्सेप्ट तुम्हाला दाखवेनच त्या विषयी. सो जेव्हा रिझल्ट काय होतो, आयव्ही शूटअप होतो पण एचव्ही शूटअप नाही होत. सो जेव्हा आयव्ही शूटअप होतो आणि जेव्हा तो एक टॉप बनवतो तेव्हा एक अपॉर्च्युनिटी मिळू शकते आपल्याला ऍज अ सेलर एखादी ट्रेड आयडेंटिफाय करायला. राईट, सो ते कसं बघायचं, सो त्याच्या आधी मी तुम्हाला व्हाईट बोर्ड वरती दाखवतो एचव्ही आयव्ही कसं ट्रेड करतात आणि त्या बेसवरती युल गेट टू नो. ओके, सो व्हाईट बोर्ड. ओके, सो लेट्स सी, जी रेड माझी आहे ना, सपोज मी एक रेड लाईन ड्रॉ करतो, ती माझी एचव्ही असेल. ओके, रेड लाईन माझी एचव्ही आहे. ओके, सो असे काही मोमेंटम असते एचव्ही ची, आणि जी ब्ल्यू लाईन असेल ती माझी असेल आयव्ही. ओके, सो दोघं काही असे मुवमेंट येणार. पिरियडिकली ते खूप लोअर लेवलला एकत्र जास्त असं जेव्हा इव्हेंट वगैरे नसतं तेव्हा. पण लेट सी, जर एचव्ही ने किंवा आयव्ही ने डायरेक्टली शूटअप केलं, ओके, समजा अशी काय मुवमेंट देते आणि डायरेक्टली असा शूटअप दिला वरती, आणि एचव्ही जो आहे ना तो असाच ट्रेड करत बसणार, कारण अजून मार्केटमध्ये एक्सपेक्टेशन्स नाही आलेत की तिकडे मोमेंटम येऊ शकतो. राईट, सो एचव्ही काही असं करणार. सो इथे जे आहे ना ते डायव्हर्जन झालं, यू कॅन सी इकडे जो आहे तो डायव्हर्जन झाला. का, कारण रिझल्ट येणाऱ्या 4 दिवसात आहे, त्यामुळे अंडरलाईनच्या बेसिसवरती एचव्ही कॅल्क्युलेट होतोय, त्यामुळे अंडरलाईन मध्ये तर मोमेंटम नाही आले की एचव्ही चेंज व्हायला. पण ऑप्शन्स मध्ये एक्सपेक्टेशन्स आहेत की मोमेंटम येऊ शकतात किंवा नाही शकत, त्यामुळे आयव्ही त्याचा स्पाइकअप होतो. त्यामुळे एक डायरेक्ट तुम्हाला अशी एक वरती एक स्पेसिफिकली बघायला गेलं तर एक मोठी बाउन्स मिळतो आयव्हीचा. सो दॅट्स यू कॅन कॅल्क्युलेट. सो जेव्हा असा बाउन्स मिळेल तेव्हा त्या बाउन्सला जाऊन तुम्ही ऑप्शन सेलिंग करू शकता. आणि पुन्हा सो लेट्स से जेव्हा रिझल्ट वगैरे आला आणि सपोज चांगला रिझल्ट आला तर काय होणार, तर एचव्ही जो आहे ना, सपोज मार्केट वरती जाणार ना, मग अंडरलाईन मुवमेंट दिली त्याने वरती, अंडरलाईनने मुवमेंटम दिली, मग एचव्ही जो आहे ना तो हळूहळू वरती ट्रेड करायला सुरुवात होणार, असं असं असं. राईट, मग इम्प्लाइड व्होलॅटिलिटी जी वाढली आहे ना त्या लेवलला, ती काय होणार, ती पुन्हा स्पेसिफिकली अशी वाढून परत तिकडे येणार आणि पुन्हा अशी अशी ट्रेड करायला सुरुवात होणार. आणि पुन्हा जर एखादा इव्हेंट आला तर पुन्हा तिकडे परत एखादा फॉल मिळेल, किंवा जर एचव्ही अंडरलाईन खाली पडली तर एचव्ही मध्ये काहीतरी फॉल मिळेल. राईट, सो ते काय आहे ते तुम्हाला दाखवतो इकडे. तो लेट्स सी, मी ते पुन्हा आपल्या कॉन्सेप्टच्या होम स्क्रीनवर येतो. ओके, सो इथे तुम्ही जर आलात ना तर ह्या साईडला तुम्हाला यायचंय, इकडे स्पेसिफिकली. आणि इथे मी काय करणार, एचव्ही आणि आयव्ही ठेवणार, बाकी एफआरव्ही वगैरे पण डिलीट करणार, हाय लो क्लोज. एफआरव्हीचं पण मी कन्सेप्ट याच्यामध्ये क्लिअर करणारच आहे. ओके, सो लेट्स सी, मी इथे बजाज ऑटो घेऊया. बजाज ऑटो मध्ये काही मोमेंटम, हा, सो यू कॅन सी बघा, जी ग्रीन लाईन आहे ती तुमची आयव्ही आहे आणि रेड लाईन आहे ती तुमची काय आहे, ती स्पेसिफिकली आहे हिस्टॉरिकल व्होलॅटिलिटी एचव्ही आहे. यू कॅन सी बघा, मोस्ट ऑफ द टाइम ते एकत्र चालणार. राईट, आणि इकडे बघा जेव्हा इथे काहीतरी इव्हेंट असेल त्यामुळे जी स्पाइकअप आहे ना ती व्होलॅटिलिटी एवढी टॉपला गेली आहे. यू कॅन सी त्याच्या आदल्या दिवशी जी व्होलॅटिलिटी होती ती होती 20 जानेवारीला ऑलमोस्ट 28ची, त्याच्यानंतर 23ला डायरेक्ट 45 झाले आणि 24ला डायरेक्ट 56 ची व्होलॅटिलिटी झाली. पण एचव्ही मध्ये मोमेंटम आलाय का, नाही आले. यू कॅन सी. सो मी काय करणार, जेव्हा एखादी असा स्पाइकअप मला दिसेल तेव्हा मी इकडे जाऊन ऑप्शन सेलिंग करणार. राईट, आणि जेव्हा तो खाली कूल डाऊन होईल आयव्ही तेव्हा एक बेनिफिट मला मिळेल. अगेन इकडे पण बघा, इकडे पण आहे दुसरं. जर मी एखादा लेट्स चेक ऑन रिलायन्स मध्ये आहे का. ओके, सो तुम्हाला चेक करावं लागेल ऑन अ डेली बेसिस किंवा कोणत्या तरी बेसिस वरती
सो त्या बेसवरती तुम्ही तिकडे ट्रेड्स बनवू शकता. तर जनरली तेच मोमेंटम आहे की IV आणि HV एकत्र चालतात आणि एखादा जर मोठा शूटअप जर तुम्हाला मिळाला तर तिकडे जाऊन तुम्ही एखादी ट्रेड बनवू शकता. ओके, सो पर्टिक्युलर स्टॉक चेक करा. इथे पण बघा श्रीराम सिमेंट मध्ये एकत्र चालत होते, इथे शूट केलं वरती, IV ने परत फॉल दिला, परत इकडे एकत्र चालत होते, परत IV ने शूटअप दिला आणि परत फॉल आला, परत दोघं एकत्र चालतात. यू कॅन सी. सो दोघं जे एकत्र चालतात, पण जेव्हा इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी वाढते ना बिकॉज ऑफ एनी स्पेसिफिक रिझन, श्रीराम फायनान्स मध्ये परफेक्ट एक्झाम्पल आहे श्रीराम फायनान्स. यू कॅन सी एकत्र चालतात, शूटअप दिला, परत आले एकत्र, परत शूट केला, परत एकत्र आले, परत शूट केला, परत एकत्र आले. राईट. सो दॅट इज द थिंग. हे तुम्हाला बेसिसवरती कॅल्क्युलेट करायचंय. राईट. सो श्रीराम फायनान्स व्हेरी गुड स्टॉक ज्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपल्याला खूप चांगलं मिळालं आहे. सो हे तुम्ही ना थोडं प्रॅक्टिस केला तर तुम्हाला पण मिळेल की कोणत्या IV मध्ये शूटअप होऊ शकतो, किंवा त्याची एक अलर्ट क्रिएट करून ठेवा. आपल्याकडे अलर्टचा पण ऑप्शन आहे. अलर्ट्स वरती मी व्हिडिओज बनवले, तर व्हिडिओ नंतर जाऊन बघा. त्याचा एक अलर्ट क्रिएट करून ठेवा IV HV चा, आणि त्या बेसवरती तुम्ही जाऊन ऑप्शन्स रायटिंग करू शकता. ओके. सो अगेन स्ट्रॅटेजीज मी कव्हर करतोच येणार आहे ह्याच्यात. सो आधी मी कन्सेप्ट होतो की कुठे कुठे व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये किंवा वेगवेगळ्या कन्सेप्ट मध्ये आपल्याला रायटिंगची अपॉर्च्युनिटी मिळते. तर पहिली आपण कोणती बघितलेली? पहिली आपण बघितली IVR आणि IVP च्या बेसिसवरती ऑप्शन्स रायटिंग. आता जी आपण बघितली IV HV डायव्हर्जन्सच्या बेसिसवरती ऑप्शन्स रायटिंग. आता आपण बघूया FRV बद्दल, म्हणजे फ्युचर रिअलाइज व्होलॅटिलिटी. ओके. सो फ्युचर रिअलाइज व्होलॅटिलिटी काय आहे आणि त्याचा कन्सेप्ट काय आहे ते मी तुला सांगतो. सो लेट्स सी की एक थोडंफार जर मी सांगायचं म्हटलं तर सपोज 20 ची व्होलॅटिलिटी चालू आहे. अगेन एक्झाम्पल देऊन समजवलं नाही तर खूप मजा येते, त्या गोष्टी समजायला पण इझी असतात. सो लेट्स सी 20 ची व्होलॅटिलिटी आहे मार्केटमध्ये, आणि मी अँटिसिपेट करतोय 20 ची व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये चालू आहे, आणि मी कॉल आणि पुट नॉर्मली जाऊन 20 च्या व्होलॅटिलिटीवर जाऊन विकून टाकलेत. ओके. नाव उद्या जाऊन दोन गोष्टी होऊ शकतात, किंवा येणाऱ्या काही टाइम मध्ये दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर व्होलॅटिलिटी वाढून 30 पण होऊ शकते, किंवा व्होलॅटिलिटी पुढे जाऊन 10 पण होऊ शकते. राईट. सो कमेंट मध्ये सांगा की कोणत्या प्रॉफिट असेल आणि कोणता लॉस आहे मी पुढे कव्हर करण्याच्या आधी, की 30 ला व्होलॅटिलिटी गेली तर किती प्रॉफिट आहे की लॉस आहे, की 10 ला गेली तर प्रॉफिट आणि लॉस आहे. राईट. सो लेट्स सी व्होलॅटिलिटी जी आहे 20 आहे, मी 20 वर सेल केलंय. उद्या जाऊन जशी व्होलॅटिलिटी 30 वर जाईल, सो ऍज अ सेलर माझा लॉस आहे, कारण मी सर्वात चीप जो प्रीमियम आहे तो विकला आहे, आणि पुढे जाऊन तो प्रीमियम जो आहे तो एक्सपेन्सिव्ह झाला आहे. त्यामुळे व्होलॅटिलिटी जी 20 ची होती ती 30 ची झाली, त्यामुळे 10% वॉल वाढला आणि माझे प्रीमियम्स वाढणार, तो ऍज अ सेलर मला लॉस आहे. पण तीच व्होलॅटिलिटी जेव्हा 10 वरती गेली तर ऍज अ सेलर मला प्रॉफिट आहे. राईट. कसला प्रॉफिट आहे मला? व्होलॅटिलिटी ड्रॉप होण्याचा. राईट. की जनरली लेट्स फॉर एक्झाम्पल जर मी सांगायचं म्हटलं तर FRVच्या जर कन्सेप्ट बद्दल, की एक्सपेक्टेड व्होलॅटिलिटी आणि जी फ्युचर व्होलॅटिलिटी आहे त्याला जर मी मायनस केलं, 20 ची व्होलॅटिलिटी मायनस 30 जी पुढे झाल्या, 10चा डिफरन्स आहे, तो माझा लॉस आहे ऍज अ सेलर. अगेन 20 ची व्होलॅटिलिटी आणि पुढे जाऊन झाली 10 ची व्होलॅटिलिटी, तो ऍज अ 10चा जो डिफरन्स आहे तो माझा प्रॉफिट आहे ऍज अ सेलर. राईट. सो IV मायनस FRV जर मी केलं ना तर माझ्याकडे एक डेटा पॉइंट देतो. ओके. सो फ्युचर मध्ये जी व्होलॅटिलिटी होते त्याला आपण म्हणतो फ्युचर रिअलाइज व्होलॅटिलिटी. ओके. नाव एक 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 कन्सेप्ट तुम्हाला किंवा एक कोड आहे, अगेन ह्याचं पण आन्सर कमेंट मध्ये द्या. पॉज करा जेव्हा मी क्वेश्चन विचारेन, की लेट्स सी मी डेली 300 पॉईंटचा एखादा स्ट्रँगल विकतोय डेली येऊन. सपोज मार्केट 22,000 वर आहे, तर मी डेली 22,300 आणि एक खाली 19,700चा स्ट्रँगल विकतोय, आणि त्या पूर्ण दिवस होल्ड करतोय, आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी परत एक रेंज बनवतोय. जर मी डेली 300 पॉईंटचा स्ट्रँगल विकत असेल तर मला ऍज अ सेलर प्रॉफिट आहे का? व्हिडिओ पॉज करा आणि खाली उत्तर द्या. ओके. विचार करा, मी पुढे कन्सेप्ट क्लिअर करतोच आहे. सो जर मी ही कन्सेप्ट डेली बनवते, ओके, फ्युचर रिअलाइज व्होलॅटिलिटी कन्सेप्ट लक्षातच ठेवा, ह्याच्याशीच रिलेटेड आहे, की लेट्स सी मी डेली येतोय मार्केटमध्ये आणि 300 पॉईंटचा ट्रेड बनवते किंवा रेंज बनवते, तर एक लॉंग रन साठी कुठेतरी तुम्हाला बेनिफिट नाही देणार. एक शॉर्टर पिरियड 1-1.5 वर्ष किंवा 1.5 वर्ष, 2 वर्ष पण नाही म्हणत, 1.5 वर्षापर्यंत तुम्हाला एक खूप चांगला रिटर्न मिळेल. एक कन्सिस्टंट रिटर्न तुम्ही मिळायला पण सुरुवात होईल. पण जर मी त्याला 2, 2.5, 3 वर्ष, 4, 4.5 वर्ष जर मी कंटिन्युअसली त्या गोष्टी सेम गोष्टी करत असतील ना सर, तो कुठेतरी मला एक बेनिफिट नाही भेटणार त्या गोष्टीला. द रिझन बिहाइंड इट, रिझन खूप सोपं आहे, कारण आपण तिकडे ना ऍज अ थीटा ऍज अन एज ठेवतो,
विच इज गुड. थीटा ॲज अन एज आपण जे ठेवतो ते विच इज फाईन. पण वेगवेगळे ग्रीक्स फॅक्टर्स असतात ते पण आपल्याला इन्क्लूड करावे लागतात त्या ओव्हरऑल कन्सेप्टसाठी. कारण त्याचं लॉजिक जर मी सांगायचं म्हटलं की लेट्स जे मी म्हणालो ना, ते स्पाइकअप येतो 20ची व्हॅल्यू जाऊन 30ची होते, राईट. सो लेट्स सी असे काही मुवमेंट ज्यात तुम्ही हळूहळू जो थीटा कलेक्ट करत असाल मार्केटमधून ना, तो एकाच स्पाइक मध्ये घेऊन जाणार. विचार करा ना, तुम्ही मार्केटमध्ये, तर मार्केट एवढा तर हे नाहीये ना की तुम्हाला डेली 30-40 रुपयाचा जो प्रीमियम मिळतो तो तुम्हाला हळूहळू खिशात देत चाललाय. त्याला माहिती आहे की मी एकच मोठा मोमेंटम देणार, त्यात सगळा तो प्रीमियम घेऊन जाऊ शकतो, राईट. असं पण असतं, राईट. सो जनरली 1-1.5 वर्षाच्या टाइम फ्रेम मध्ये 300 पॉईंटची व्हॉलॅटिलिटी रेंज जी आहे ती खूप वर्क करू शकते, पण एक लॉंगर रनला कुठेतरी प्रॉफिटेबल नाहीये. आणि हे मी नाही का बोलत आहे, हे मी फक्त डेटा बद्दल सांगते. मी जो डेटा बघतो त्या बेसिसवरती सांगतो, आणि तो डेटा मी तुम्हाला समोर दाखवतो पण आहे याच्यानंतर. सो ही कुठेतरी कन्सेप्ट आहे जी तुम्ही बघू शकता. सेकंड जर मी सांगायचं म्हटलं तर बरेच लोक मला याच्यात क्वेश्चन बोलतील की सर ठीक आहे, मी 300 पॉईंटची रेंज नाही बनवत, मी 500-600 पॉईंटची रेंज बनवतो, राईट. म्हणजे फार ओटीएम जाऊन मी विकतो. तो विच इज फाईन, तुम्ही जाऊ शकता. पण जिकडे 5 ट्रेड मध्ये एक चुकीची ट्रेड जात होती ना 300 पॉईंट मध्ये, तिकडेच त्या ट्रेड 10 ट्रेड तुमच्या बरोबर जातील आणि 11वी ट्रेड कुठेतरी एक मोठा एक स्पाइकअप दिला आणि तिकडे घेऊन जाईल. सो नेट नेट वी आर क्लोजिंग इन सेम. आपण जे क्लोज होते ते त्या सेम लॉजिक वरती क्लोज होते, राईट. सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर मला डेटा पण बघायचा आहे की जर मी फक्त स्टँगल विकली असते 300 पॉईंटचे तर किती प्रॉफिट लॉस झाला असता, आणि त्यात आयव्हीने जर स्पाइकअप दिला असता तर मला किती लॉस असता, तो डेटा पण तुमच्या समोर ठेवतो मी. सो त्यासाठी आपण ह्या स्क्रीनवर जसं होतं तिकडे IV मायनस FRV, यू कॅन सी इकडे कन्सेप्ट आहे, त्यावर मी क्लिक करणार. ओके. सो जो ग्रीन पार्ट आहे ना, हा मी 1 वर्षाचा ठेवलाय, 6/5/23 to 6/3/24, 1 वर्षाचा डेटा पॉइंट आहे हा. जो ग्रीन पार्ट आहे तो सेलरचा प्रॉफिट आहे, आणि जो रेड पार्ट आहे तो सेलरचा लॉस आहे. ओके. सी एका वर्षाच्या कालावधीमध्ये बघा तुम्हाला एक ऑलमोस्ट 60-40चा रेशो दिसत असेल की 60% कुठेतरी प्रॉफिट असेल आणि 40% कुठेतरी लॉस आहे, राईट. मी आता तो 2019 पासून बघूया आपण तो आता. ओके, जैन पासून. ओके. ओके, म्हणजे जे ग्रीन भाग तुम्हाला दिसत ते ऍज अ सेलर प्रॉफिट आहे, आणि रेड भाग आहे तो सेलरचा लॉस. यू कॅन सी इथे प्रॉफिटेबल आहे थोडाफार सेटअप, पण इकडे बघा इथे प्रॉफिट आहे, पण त्याच्यामध्ये हा बघा, हा जो लॉस आहे ना, हा मोठा लॉस, जे मी म्हणतो ना मोठा स्पाइक्स येतात ते आहे. तुम्हाला देणार मार्केट 1-1.5 वर्ष तुम्हाला प्रॉफिट देईल, पण त्याच्यानंतर जो मोठा लॉस असेल तो तुम्हाला इथे मिळतो. अगेन इथे पैसे कमवून दिले, तिथे बघा हा जो लॉस आहे ना, हा तुमचा ऍक्च्युअल लॉस आहे. इकडे जो होतोय ना हा लॉस आहे, इथे परत पैसे कमवून दिले, इथे जो लॉस आहे, राईट. सो पुन्हा 1-1.5 कालावधीमध्ये एक मोठा स्पाइकअप येणार आणि परत एक फॉल देणार, राईट. सो दॅट इज द थिंग की तुम्ही प्रॉफिटेबल असाल, पण जेवढा एक्सपेक्ट आपण करतो तेवढा प्रॉफिट नाही मिळू शकत. सो आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला ना डायव्हर्सिफाईड व्हावं लागतं, राईट. स्टॅटिक होऊन चालणार नाही मार्केटमध्ये, आपल्याला थोडं डायव्हर्सिफाईड व्हावं लागेल स्ट्रॅटेजीनुसार. कारण फक्त जर थीटा ऍज अन एज आपण ठेवतो तर कुठेतरी तो एक मोठा लॉस आपण घेऊ शकतो येणाऱ्या टायमामध्ये. सो त्याला आपण कव्हर कसं करायचं, किंवा त्याला थोडं आपण स्पेसिफिकली ऑप्टिमाइज कसं करायचं. सो एक अल्गोरिदम टूल आहे आपल्याकडे जो की ऑप्शन्स रायटिंग साठी आहे. सो आपण जनरली काय करणार, ट्रेडिंग वर येणार आणि ऑप्शन रायटर हा जो टूल आहे ना ह्यावरती क्लिक कर. ओके. सो ऑप्शन रायटर टूल काय करतो, ऑप्शन रायटर जो टूल आहे ना तो स्पेसिफिकली तुम्हाला फाइंड आउट करायला हेल्प करतो की कोणत्या स्ट्रँगल मध्ये आपण विकलं पाहिजे. ओके. सो इथे लेट्स सी मी एक्झाम्पल घेतो निफ्टीचं. ओके. सो इथे टॉपला तुम्हाला काय करायचं, फक्त जो इंडेक्स आहे तो सिलेक्ट करायचा आहे, आणि एक्सपायरी डेट सिलेक्ट करायची आहे, आणि स्पेसिफिकली किती दिवस होल्ड करायचे. सो जर मी वीकली एक्सपायरी घेतली तर 6 जून आहे, आणि त्याच्यानंतर ज्या पण ट्रेडेबल एक्सपायरीज आहेत त्या तुम्हाला इथे सगळ्या दिसायला येतील. 6 जूनला 3 दिवस एक्सपायरी आहेत. सो जर मला तिन्ही दिवस होल्ड करायचे असेल तर काय कोणते स्ट्रँगल विकलं पाहिजे ते तुम्हाला दिसेल इकडे. आणि जनरली हे जे मी आता रेकॉर्ड करतो ना, ते इलेक्शन एक्झिट पोल जेव्हा आलेत ना सॅटर्डेला, त्याच्यानंतर मी रेकॉर्ड करते मंडेला, त्यानंतर बघा एक खूप एक्झिट पोलमुळे कुठेतरी एक चांगला गॅप अप तुम्हाला बघायला मिळतो मार्केटमध्ये. सो दॅट इज द थिंग. पण जर मी 3 दिवस होल्ड करतोय लेट्स सी, तर हा जो टूल आहे हा तो काय करतो, तुम्हाला एक रेंज प्रोव्हाइड करतो. अनालिटिकल रेंज असते जी असते अप्पर रेंज आणि लोअर रेंज. सो अप्पर रेंज मध्ये मार्केट किती राहू शकतो, 23,800 पर्यंत राहू शकतो, आणि लोअर रेंजला मार्केट किती राहू शकतो, 22,846 ला. कारण व्होलॅटिलिटी आहे ती कुठेतरी खूप जास्त शूटअप आहे, त्यामुळे ती एक मोठी रेंज तुम्हाला दिसते.
कारण आता जेव्हा मी व्होलॅटिलिटी मध्ये ट्रेड करतो, 30-32 ची काहीतरी वरती चालू आहे ओव्हरऑल ऑप्शन्सची, राईट. तेव्हा त्यामुळे कुठेतरी ते एक्सपेक्टेशन जास्त आहेत मार्केटमध्ये त्याच्यामध्ये. त्यानंतर गॅप अप आणि गॅप डाऊन रिस्क पण हा कॅल्क्युलेट करते कुठेतरी, की मार्केटमध्ये गॅप अप आणि गॅप डाऊन रिस्क किती आहे. त्या बेसिसवरती पण रेंज आहे. जसं आज मी ऑलमोस्ट 2-2.5% पेक्षा जास्त गॅप अप आहे मार्केटमध्ये. सो दॅट इज द लॉजिक. आणि पहिली कन्सेप्ट आपण कोणती बघितलेली, IVR. सो इथे बघा, यू कॅन सी IVR जो आहे हा पॅरामीटर पण ऑप्शन रायटर ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करते. सो जो मी पहिला तुम्हाला सांगितलं ना, की मॅन्युअली आपण करू शकतो, तर मॅन्युअली जर तुम्हाला करायचं तुम्ही इकडे जाऊन करू शकता. पण हा जो टूल आहे तो IVR पण कॅल्क्युलेट करतो आहे. सेकंड जर मी बघायला गेलो तर तो IVP पण कॅल्क्युलेट करतोय, म्हणजे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पर्सेंटाइल पण कॅल्क्युलेट करतोय. त्यानंतर जो आहे तो थीटा स्पीड आहे. थीटा स्पीड इन द सेन्स जो स्ट्रँगल मला इथे दिसतो आहे, तो जो स्ट्रँगल मी घेतला आहे ना, त्याच्यावर थीटाचा इम्पॅक्ट किती आहे. थीटा तिकडे कितीने डिके होते, फास्ट डिके होते की स्लो होते, ते कुठेतरी इथे स्पेसिफिकली मी तो थीटा इम्पॅक्ट कुठेतरी ग्रीन येल्लो मध्ये आहे. दॅट मीन्स कुठेतरी मॉडरेट आहे. थीटा डिके थोडाफार फास्ट होते आपल्याला दिसेल. त्यानंतर गामा रिस्क आहे. गामा रिस्क युजली नियर बाय एक्सपायरी येते. सो गामा रिस्कची भीती आहे का ते आपल्याला कॅल्क्युलेट करून सांगतो इकडे. आणि ट्रेंड स्कोर, की मार्केटमध्ये ट्रेंड आहे की नाही. जर ट्रेंड असेल तर तुम्हाला कधी कधी कॉल जो आहे तो फार OTM सेल करायला सांगेल आणि पुट जस्ट 200-300 पॉईंटच्या आसपास सेल करावं लागेल. सो हा मार्केटमध्ये ट्रेंड स्कोर तुम्हाला कॅल्क्युलेट करायला हेल्प करतो. आणि त्यानंतर जर तुम्ही ते बघितलं तर हे सगळे पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करून कोणत्या रेंजमध्ये मार्केट राहू शकतो हे तुम्हाला इथे सांगते. सो हे तुम्हाला इथे सांगितलं तर कोणत्या रेंजमध्ये त्या स्ट्रँगल पण विकायचं ते तुम्हाला सांगतो. यू कॅन सी, जर तुम्हाला एखादा स्ट्रँगल विकायचं तर यू कॅन गो विथ दिस प्रीमियम बघा किती महाग भेटतात तिकडे. व्होलॅटिलिटी वाढली आहे म्हणून स्पेसिफिकली, राईट. 23,400चा पण प्रीमियम बघा 221 ला मिळतोय आणि 3च दिवस एक्सपायरी आहे, तरी पण प्रीमियम बघा केवढा महाग भेटतो. आणि 23,350चा बघा, तो पण तुम्हाला एक सांगतो की ह्या रेंजला स्पेसिफिकली कुठेतरी महाग आहे, राईट. सो हे कुठेतरी तुम्हाला इथे मिळेल. आणि एक लॉट वरती किती प्रॉफिट, जर एवढा प्रॉफिट आला तर तुम्ही निघू शकता, एवढा लॉस आला तर तुम्ही निघू शकता. आणि मल्टिपल जर तुम्हाला क्वांटिटीज वाढवायच्या असतील तर ते वाढवा, आणि त्यानुसार जर तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस पाहिजे तर तो पण इथे तुम्हाला मिळेल. ओके. यात एक गोष्ट चांगली आहे जी आहे ट्रेड मॅनेजमेंटची, जे की आहे एक्झिक्युटिव्ह वर या तुम्ही इथे, आणि तुम्हाला इथे ट्रेड मॅनेजमेंटचा ऑप्शन मिळतो, राईट. सो ट्रेड मॅनेजमेंट जी आहे ना, ती जनरली प्रॉफिट आणि स्टॉप लॉस साठी आपण लावतो. की लेट्स सी, जर मी 10,000चा प्रॉफिट एक्सपेक्ट करतोय आणि जेव्हा मार्केट 10,000च्या आसपास येईल, 9,800 9,700 मला तेवढा प्रॉफिट मिळतोय, तर मला एक अलर्ट मिळेल. सर यू कॅन सी, जर सपोज माझं एक्सपेक्टेड किती 68,075चा प्रॉफिट पाहिजे, जर प्रॉफिट 54,000च्या आसपास यायला लागला तर मला एक अलर्ट येईल की 80% तुमचा प्रॉफिट जो आहे तो अचीव्ह झाला आहे. सो जर तुम्हाला ट्रेड करायचे असेल तर तुम्ही एक्झिट करा. जर तुम्हाला ट्रेल करायचं असेल तर ट्रेल तुम्ही ते करू शकता, की किती पैशाने ट्रेल काय, किती प्राइसने ट्रेल केला पाहिजे, तर ट्रेल अलर्ट तुम्ही लावू शकता इथे. त्यानंतर स्टॉप लॉस अलर्टचा पण ऑप्शन आहे, की 10,260चा जर मला एखादा स्टॉप लॉसच्या आसपास आली माय प्राइस, तर मी तिकडे जाऊन एक्झिट करू शकतो. तर त्याचा एक तुम्हाला नोटिफिकेशन येतो. जर तुम्ही मोबाईल कनेक्ट केला असेल, मोबाईल जनरली असतो, मोबाईल नोटिफिकेशन वर तुम्हाला येईल व्हॉट्सअपकडून. जर तुम्ही टेलिग्राम लिंक केलं असेल तर तुम्ही टेलिग्राम इथे लिंक करा, आणि तुम्हाला टेलिग्राम थ्रू एका बॉटवरून मेसेज येतो की स्पेसिफिकली हे जी प्राइस आहे ते अचीव्ह झाले आहे. सो यू कॅन गो अँड एक्झिट द ट्रेड किंवा तो प्रॉफिट बुक करा, असं तुम्हाला दाखवण्यात सांगतं. ओके. सो क्लोज. सो ऑप्शन्स रायटिंग जर कोणाला करायचे असेल आणि खूप कमी टाइम किंवा खूप मेहनत कमी करायची असेल त्या गोष्टीला, तर ऑप्शन्स रायटर या, सिलेक्ट करा इंडेक्स किंवा जो स्टॉक तुम्हाला सिलेक्ट करायचा असेल त्याची एक्सपायरी सिलेक्ट करा आणि किती दिवस होल्ड करायचं ते सिलेक्ट करा. किंवा जर तुम्हाला इंट्राडे पाहिजे तर त्याला 0वर स्टॉप. मग इंट्राडेला जर पॉसिबल असेल तर तिकडे तुम्हाला ग्रीन सिग्नल येईल. सो ग्रीन सिग्नलला जाऊन तुम्ही डिरेक्टली तिकडे ट्रेड बनवू शकता. ओके. सो बरेच जण इथे स्ट्राईक रेट विचारतात की ह्या टूलचा स्ट्राईक रेट काय. तर स्ट्राईक रेट जर मी हिस्टॉरिकल स्ट्राईक रेट सांगायचं म्हटलं तर युजली जो सेलरचा स्ट्राईक रेट असतो ना तो 66%चा असतो, राईट. जे सेलिंग करतात त्यांना माहिती असेल की जर मी नॉर्मल एखादा नेकेड कॉल ऑप्शन जरी विकतोय ना मार्केटमध्ये येऊन, तर मला माहिती 3 डिरेक्शन पैकी 2 डिरेक्शन मध्ये प्रॉफिट आहे. एक तर मार्केट खाली केला पाहिजे तेव्हा त्या लेवलला राहिलं तरी माझा प्रॉफिट आहेच, राईट. सो ऍज युजल 66% सेलरचा स्ट्राईक रेट येतोच. पण विथ द हेल्प ऑफ दिस टूल आपण तो 84 to 80% पर्यंत स्ट्रेच आउट करू शकतो. आणि सरांचा कधीही स्ट्राईक रेट जो आहे तो 84% पेक्षा जास्त नसू शकणार, कारण जास्तीत जास्त तो आपण 84% पर्यंतच खेचू शकतो. सो कुठेतरी ह्याला जो 84%चा स्ट्राईक रेट मिळतो बिकॉज ऑफ दिस पॅरामीटर्स, राईट. सो जो कोणी ऑप्शन्स रायटर आहे त्यांनी येऊन हा डेटा पॉइंट बघा. खूप
चांगली कन्सेप्ट आहे आणि खूप डिटेलमध्ये तुम्हाला यूज करायला मिळेल हे. ओके, सो आता येऊया आपण स्ट्रॅटेजीज पार्ट वरती, की जे स्ट्रॅटेजीज आपण म्हणत होतो की लास्टला कव्हर करूया, राईट. सो त्या कव्हर करूया आपण. सो लेट्स सी, जे आपण बघितली IVR, IVP, IVHV डायव्हर्जन्स किंवा FRV, ह्या ज्या 3 कन्सेप्ट बघितलेल्या. ऑप्शन रायटरचा कन्सेप्ट नाही, ऑप्शन रायटर एक टूल आहे जो डायरेक्टली तुम्हाला स्ट्रँगल विकायला हेल्प करेल. पण जर मी IVR, IVP बघतोय किंवा HV-IV डायव्हर्जन्स मध्ये एखादी मला ट्रेड मिळते किंवा फ्युचर रिअलाइज व्होलॅटिलिटी बेसिस वरती जर मला पुढे ट्रेड्स मिळत आहेत, तर स्ट्रॅटेजीज काय बनवल्या पाहिजे? तर ट्राय करा, यू कॅन गो विथ दी सेलिंग. ठीक आहे. IVHV आणि FRV मध्ये जर बघायला तर आपण काय फाइंड आउट करतोय की जास्त हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट कुठे आहे. सो जेव्हा मला हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मिळेल, तर मला माहिती आहे की आयव्हीचा जो कॅरेक्टरिस्टिक आपण बघितलेला की IV जास्त वेळ हाय वॉलला टिकत नाही, जास्त वेळ सस्टेन नाही करत वरती. एक क्विक फॉल आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतो, राईट. सो जर IVR, IVP जर हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये दिसेल, तर तुम्ही काय तिकडे जाऊन एखादा स्ट्रॅडल विका, ATM कॉल अँड पुट विका. सो ATM कॉल अँड पुट विकल्यावर काय होईल की तुम्ही प्रीमियम जे आहे ते मार्केटमधून घेतायत, राईट. सो जर प्रीमियम तुम्ही घेताय मार्केटमध्ये आणि जसं तुम्हाला व्होलॅटिलिटीमध्ये ड्रॉप मिळेल, तर काय होणार, तुमचे जे प्रीमियम आहेत त्यांची पण प्राइस पडणार. सो जेव्हा त्यांची प्राइस पडणार, त्यामुळे काय होणार, तुमचा ऍज अ सेलर कुठेतरी तो एक बेनिफिट आहे, तो कुठेतरी प्रॉफिट आहे, राईट. सेम लॉजिक जर मी सांगायचं म्हटलं तर IVHV डायव्हर्जन्स. तर तुम्हाला कुठेतरी दिसलं की IV ने खूप शूटअप केलं आणि HV तिकडेच आहे. सो तिकडे जाऊन तुम्ही अगेन स्ट्रॅडल विकू शकता आणि तिकडे जाऊन एक चांगला एक डिरेक्शन तुम्ही बनवू शकता आणि त्या बेसिसवरती, डिरेक्शन नाही सॉरी, व्होलॅटिलिटी बेसिसवरती जर तुम्ही तिथे ट्रेड बनवू शकता. आणि ज्याला कोणाला हेच डिरेक्शनची भीती आहे की जर चुकीने डिरेक्शन आले किंवा गॅप अप गॅप डाऊन झाला, तर तुम्ही त्याला हेज करून सोडा. OTM कॉल अँड पुट विकत घ्या. ओके, सो त्याच्याने काय होणार की तुमच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या हेज होणार. सो हेज केल्यामुळे तुमचा जो प्रॉफिट आहे तो लिमिटेड असणार, लॉस पण आहे तो लिमिटेड असेल, राईट. सो एक तर स्ट्रॅडल बनवा किंवा शॉर्ट आयर्न बटरफ्लाय बनवा. ओके, सो एक पहिला जो इम्पॅक्ट येईल, पहिली जी तुम्हाला बेनिफिट मिळेल तो IVचा मिळेल. सेकंड, ही जी असणार ही पोझिशनल ट्रेडिंग असणार, राईट. सो जर तुम्ही जर नियर बाय एक्सपायरी असाल, 10 दिवस बाकी आहेत, 12 दिवस एक्सपायरीला बाकी आहेत, एक जर मी स्टॉकशी बघायला गेलो, मंथली एक्सपायरी बघायला गेलो, तर 10 दिवस 15 दिवसच्या आतमध्ये जर दिवस बाकी असतील, तर काय होणार ना, व्होलॅटिलिटी जी आहे ती ड्रॉपचा तर पैसा मिळतोय, पण ज्या पोझिशन तुम्ही होल्ड करताय त्याच्यावरती त्या ओव्हरनाईट थिटाचा पण तुम्हाला बेनिफिट मिळतोय, राईट. सो थिटा कुठेतरी तुमच्या सोबत पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असणार, कारण नियर बाय एक्सपायरी आहे, तर जेवढी पण व्होलॅटिलिटी वाढली आहे, प्रीमियम जेवढा पण वाढला आहे, त्याला झिरो व्हायचाच आहे, राईट. सो जर झिरो होणार असेल तर काय होणार, थिटा इम्पॅक्ट तुमचा वाढणार त्या पर्टिक्युलर स्ट्राईकचा. सो जर थिटा इम्पॅक्ट होणार तर डेफिनेटली तिकडे ऍज अ सेलर कुठेतरी बेनिफिट आहे, जर तुम्ही त्याच्या पोझिशन्स होल्ड करतात पूर्ण एक्सपायरी पर्यंत, किंवा गरजही नाही एक्सपायरी पर्यंत पूर्ण होल्ड करायची, आपण IV ड्रॉप झाला तरी त्या पोझिशन्स काढू शकतो, राईट. पण ज्याला ओव्हरऑल एक्सपायरी पर्यंत वेट करायचं, तुम्हाला थिटा कुठे ऍज अन एज तुम्हाला मिळतो. ओके, जर बटरफ्लाय नसेल बनवत तर तुम्ही डू वन थिंग, थोडं OTMचा, कारण ATMचा प्रीमियम थोडा महाग पण मिळेल तुम्हाला, ज्याला ऍज अ सेलर कुठे किंवा मार्जिन जर जास्त लागत असेल तिकडे, तर तुम्ही काय करू शकता, 3-4 स्ट्राईक OTM जा आणि सेल करा कॉल अँड पुट. त्यामुळे काय होणार, तुमचा एक शॉर्ट स्ट्रँगल बनणार. सो शॉर्ट स्ट्रँगलचा ग्राफ काही असा दिसेल तुम्हाला. सो मी तुम्हाला दाखवतो पण शॉर्ट स्ट्रँगल कसा बनतो ऑप्शन्स आर्किटेक्ट वर सोबत. पण शॉर्ट स्ट्रँगल बनवा, तुम्हाला मग काही असा ग्राफ मिळेल तुम्हाला, आणि नॉर्मल असा बनेल, त्याला तुम्ही हेच केला तर तुमचा असा तो विंग बनतो त्याचा. पण जनरली जर स्ट्रँगल म्हणा तर काही असा फॉर्म मिळेल तुम्हाला, आणि तुम्ही हेच करा तर त्याचा काय ना कॉन्डर होतो, राईट. सो त्याच्यामध्ये पण तेच आहे, जर मोमेंटम जर आली मोठी तर तुमच्या हेच पोझिशन्स तुम्हाला कुठेतरी बेनिफिट देतात, राईट. सो दॅट इज द थिंग. पण जर मी स्ट्रॅटेजीचा पार्ट जरा डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्ही काय करा, जर बेनिफिट साठी शेअर्स इथे आलं स्क्रीनवरती शेअर करा, ट्रेडिंग वरती या तुम्ही ह्या लेवलला. एकच मिनिट, ट्रेडिंग वरती या आणि ऑप्शन्स आर्किटेक्ट हा जो टूल आहे ना ह्यावरती, ओके. आणि कस्टम मध्ये या. जनरली जर मी शॉर्ट स्ट्रॅडल बनवायचं म्हणलं तर स्ट्रॅडल आपण कसं बनवतो, ATM कॉल अँड पुट विकतो, बरोबर. सो ऍट द मनी काय चालू आहे, 23,240 करंट मार्केट प्राइस चालू आहे. लेट्स सी, मी ह्याला जर मला सेल करायचं तर B वर क्लिक करा, तो सेल मध्ये कन्वर्ट होणार. सो मी कॉल ऑप्शन इथे सिलेक्ट केलाय
जर मला ऍड लेग करायचं असेल तर मी इथे येऊन ऍड लेग वर क्लिक करणार. ओके, आणि इथे पण सेल करणार बीचा सेल आणि 250 आहे ना, सो ह्याला पुट मध्ये आधी कन्वर्ट करू दे मला, आणि 23,250 चा पुट पण मी सेल करतो. ओके, सो यू कॅन सी शॉर्ट स्ट्रॅडल माय स्ट्रॅटेजी ते बनले. राईट नाव जेवढं आपण प्रीमियम मार्केटमधून घेतलाय ती माझी रेंज आहे. जसं 294 आणि 300 म्हणजे किती, ऑलमोस्ट 300-600 पॉईंटचं आपण कुठेतरी प्रीमियम घेतलाय. सो यू कॅन सी करंट मार्केट प्राइस कुठे चालेल, समवेअर अराउंड 23,200च्या आसपास. तर इकडून बघा जो लॉस व्हायला जो सुरुवात आहे ना माझा एक्सपायरी पर्यंत, तो माझा लॉस होणारा सुरुवात आहे ऑलमोस्ट 22,600च्या आसपास. राईट, तर इकडून एक जी फॉल आहे तो तुम्ही इथे बघू शकता की एवढा पॉईंट जर मार्केट खाली पडला तर माझा लॉस होण्याला सुरुवात आहे, किंवा जर मार्केट जास्तीत जास्त वरती गेला 23,800च्या वरती गेला तर माझा लॉस व्हायला सुरुवात आहे एक्सपायरी पर्यंत. राईट, तर तेवढी मोठी अनालिटिकल रेंज बनली कारण प्रीमियम खूप महाग आहे आणि ते आपण घेतले आणि त्या बेसवरती आपण प्रीमियमच्या बेसवरती रेंज बनवले, स्ट्रॅडल रेंज बनवले. राईट, सपोज जर मार्केट एक्सपायरी पर्यंत त्याच लेवलला राहिला, जास्त दिलाच नाही मुवमेंट 6 जानेवारीच्या एक्सपायरी पर्यंत, 6 जूनच्या एक्सपायरी पर्यंत, तर माझा ऍज अ सेलर प्रॉफिट किती आहे, 14,277 जो मला इथे दिसतोय. ओके, आणि जर मार्केटने थोडाफार खालच्या साईडला डिरेक्शन दिली तर 8,000चा प्रॉफिट आहे, आणि वरच्या साईडला दिसेल 8,000. सो ओव्हरऑल जो ब्रेक इव्हन आहे तो कुठेतरी माझा इकडे जिकडून मला लॉस व्हायला सुरुवात होते. दॅट इज द थिंग. तर सपोज जर मला हेज करायचं आहे तर मी काय करणार, मला माहिती इकडून लॉस व्हायला सुरुवात होते, तर मी 22,600चा एक कॉल विकत घेतो. इथे ऍड करतो आणि कॉल मध्ये कन्वर्ट करतो ह्याला, आणि 22,600चा एक कॉल विकत घ्यायचा मला. राईट, 22,600. ओके, कॉल विकत घेतला आणि एक 23,800चा पुट विकत घेतो मी. सॉरी इथे मी पुट घेणार, माय बॅड, आणि वरच्या साईडला मी 23,800चा कॉल विकत घेणार. ओके ओके, सो यू कॅन सी थोडं ह्याला आपण ऍडजस्ट करू शकतो अकॉर्डिंग टू युअर चॉईस. सो त्या बेसिसवरती तुम्हाला एखादा जो स्ट्रँगल तुम्हाला बनवायचा तो तुम्हाला इथे बनवून मिळेल. सॉरी, स्ट्रँगल नाही, शॉर्ट अँड बटरफ्लाय कुठेतरी जो पाहिजे तो बनवून मिळेल इकडे. सो यू कॅन सी शॉर्ट अँड बटरफ्लाय इथे टॉपला स्ट्रॅटेजी आली आहे. ओके, सो आता जो मला अनडिफाईन्ड लॉसचा जी भीती होती ना ती कुठेतरी प्रॉफिट इथे भेटतोय. बघा इथे एक्सपायरी पर्यंत मार्केट जर 22,800च्या आसपास जरी आतमध्ये क्लोज झाला तरी 3,000चा प्रॉफिट आहे. त्याच्या आतमध्ये वरच्या साईडला 23,500च्या आतमध्ये क्लोज झाला तरी प्रॉफिट आहे, किंवा मार्केट मध्यामध्ये राहिला तरी 9,000चा प्रॉफिट आहे. जर मार्केट धावला कितीही खाली पडू दे तरी माझा जो लॉस आहे तो 5,000 पेक्षा जास्त लॉस नाहीये, आणि कितीही मार्केट वरती पडू दे तरी माझा जो लॉस आहे तो 4,000 पेक्षा कुठेतरी जास्त नाही. सो लिमिटेड रिस्क आणि लिमिटेड रिवॉर्ड कुठेतरी तुम्हाला शॉर्ट आयर्न बटरफ्लायला बघायला मिळेल ह्या लेवलवरती. राईट, सेम जी गोष्ट मी तुम्हाला म्हणालेलो की स्ट्रँगल, जो आपल्याला स्ट्रँगल विकायचा, तो स्ट्रँगल साठी काय करणार, ह्या सगळ्या डिलीट करा. मग जर एक डिलीट करायचे असतील तुम्हाला तर मी ते डिलीट करतो युजली. सो स्ट्रँगल आपण काय करतो की थोडं ओटीएम स्ट्राईक जाऊन विकतो, कॉल अँड पुट. राईट, एकच मिनिट. ओके, ह्या दोन स्ट्राईक डिलीट करतो, आणि 23,250 आहे ना, लेट्स मी 23,550 आणि खाली जातो 23,000 वर. ओके, कॉल आणि पुट दोन्ही विकतो. ओके, सो यू कॅन सी एक असा चार्ट बनतोय माझा ह्या लेवलवरती, ज्याला आपण म्हणतो शॉर्ट स्ट्रँगल. राईट, सो तुमची जी रेंज आहे ती अगेन बघा, जर मार्केट ह्याच लेवलला राहिला तर 9,000चा प्रॉफिट आहे, आणि व्होलॅटिलिटी ड्रॉप जाईल तर खूप बेनिफिट आहेच त्या गोष्टीचा. आणि जरी मार्केट 22,650ला जर खाली पडला तर लॉस आहे थोडाफार, अनडिफाईन्ड लॉस ना, कारण नेकेड आपण विकला आहे. तर हेज कसं करायचं ते पण सांगतो मी, पण इथे कुठेतरी ड्रॉप आहे. अगेन यू कॅन सी जर मी व्होलॅटिलिटी जी आहे ती 10% ड्रॉप करतो, सपोज व्होलॅटिलिटी जी आहे ती 10% ड्रॉप झाली, ओके, सेम दिवशी, यू कॅन सी प्रॉफिट जो आहे तो कुठेतरी जास्त इथे वाढला या रेंजमध्ये. राईट, सो दॅट इज द थिंग. सो व्होलॅटिलिटी कुठेतरी बेनिफिट असते आपल्या इथे, तो कुठेतरी भेटतो. जर तुम्हाला शॉर्ट स्ट्रँगल मध्ये डिरेक्शनची भीती आहे, किंवा भीती आहे एक मोमेंटम येण्याची, तर ही जी पोझिशन आहे इकडे हेज करायला सुरुवात करा. तर 22,550 मी एक पुट बाय करतो आणि 24,000चा एक कॉल बाय करतो. ओके, सो लेट सी. 22,550 पुट बाय केलं,
कारण खालच्या साईडला डिरेक्शनल, त्यामुळे मी एक पुट बाय करून ठेवते आणि वरच्या साईडला 24,000चा एक कॉल बाय करतो इकडे मी. कॉल बाय करतो. ओके, सो यू कॅन सी शॉर्ट आयर्न कॉर्नर मध्ये माझा तो क्रिएट झाला आहे. राईट. सो जर मार्केट ह्याच रेंजमध्ये राहिला अगेन तर माझा ऍज अ सेलर प्रॉफिट आहे, पण जर इकडे खालच्या साईडला गेला तर मॅक्झिमम जो लॉस आहे माझा 6,000चा लॉस आहे. सो लिमिटेड लॉस कुठेतरी मला मिळतो आणि ते लिमिटेड प्रॉफिट कुठेतरी मला मिळतो आणि त्या बेसवरती मी एखादा स्ट्रॅटेजी बनवू शकतो. जो थोडा स्ट्रँगल ट्राय करा की थोडा मोठा करून हेच कमी करा, कारण लॉस जो आहे थोडाफार ह्याच्यामध्ये जास्त दिसते, पण एक्सपेक्टेड आहे की जर मार्केट ह्याच रेंजमध्ये राहणार असेल तर विच इज फाईन. ओके. सो जनरली मोस्ट ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज जर मी बघायला गेलो तर त्याच आहेत की शॉर्ट आयर्न बटरफ्लाय आणि शॉर्ट आयर्न कॉर्नर. जर तुम्ही बनवत असाल तर डेफिनेटली तो खूप चांगला आउटपुट देईल. जर एखादी बुलिश स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर क्रेडिट स्प्रेड बनवून जा, किंवा एखादी बेरिश स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर क्रेडिट स्प्रेड बनवून जा, कारण आयव्ही जेव्हा वाढते ना तेव्हा ड्रॉप होण्याचे चान्सेस जास्त असतात. तेच मेन इम्पॅक्ट होता. सो ऑप्शन्स रायटिंग आजचा जो टॉपिक होता तो त्यासाठीच होता की ऑप्शन्स रायटिंग जर आपण करतो आहे तर कोणत्या कोणत्या बेसवरती आपल्याला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील आणि कोणत्या बेसवरती आपण वेगवेगळ्या ट्रेड्स बनवू शकतो. राईट, दॅट इज द थिंग. सो ते आपण कुठेतरी ट्राय करत होतो आजच्या बेसमध्ये कव्हर करायचं, की ऑप्शन्स रायटिंग मोठा कन्सेप्ट आहे जो आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. तर पहिली गोष्ट आपण आयव्हीआर आयव्हीबी बद्दल कसं ट्रेड करायचं ते बघितलं. सेकंड गोष्ट आयव्ही एचव्ही डायव्हर्जन्स वरती कसं ट्रेड करायचं ते बघितलं. त्यानंतर आपण बघितलं एफआरबीचा कन्सेप्ट काय आहे, आणि त्यानंतर बघितलं की एक ऑप्शन्स अल्गोरिदम टूल बघितला, की जर मला एखादी रेंज फोरकास्ट करायची तिकडे जाऊन मला जर एखादा स्ट्रँगल विकायचा असेल तर कोणता जो आहे तो मी विकू. राईट, ते बघितलं. राईट. सो ट्राय करा ऍटलीस्ट, इवन दो जर मी बघायला गेलो तर ऍटलीस्ट मिनिमम फॉर नेक्स्ट 5 डेज या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या एकदा ट्राय करून बघा ऑन अ पेपर ट्रेड करा आणि चेक करा किती चांगला रिझल्ट येतो आणि कोणत्या बेसवरती तुम्हाला ट्रेड्स मिळत आहेत. जर चांगला रिझल्ट येत असेल तर हळूहळू 1 लॉट 2 लॉट 3 लॉट असं करत मग तुमचा ट्रेडिंग कॅपॅसिटी वाढवा. पण ऍटलीस्ट ट्राय इट. आणि जर तुम्ही माझ्या काही प्रिव्हियस व्हिडिओज नसतील तर जाऊन बघा. खूप डिटेलमध्ये आपण वेगवेगळ्या पोझिशनल ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग बद्दल कव्हर केला आहे. सो ते पण तुम्हाला नक्की हेल्प करेल. ओके. मेन गोष्ट म्हणजे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. काही डाऊट असतील तर support@concept.com वर विचारा किंवा कमेंट सेक्शन मध्ये विचारा. जितके जास्त लाईक येतील तेवढ्यात जास्त आपण मराठी व्हिडिओज एकदम अग्रेसिव्हली ड्रॉप करणार आहोत. राईट. सो लाईक नक्की करा आणि कमेंट करून जा आणि सबस्क्राईब करून तर नक्की जा. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. बाय बाय.